मित्रांनो, भारताने श्रीलंकेविरुद्धची 3 सामन्याची T20 मालिका 2-1 ने खिशात घातली आहे। दुसऱ्या T20 सामन्यात यशस्वी जायसवालने जबरदस्त कामगिरी केली आहे। या कामगिरीसोबत त्याने एका मोठ्या विक्रमाची नोंद देखील केली आहे। कोणता आहे तो विक्रम तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघाने डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेला 7 विकेटने पराभूत केले। भारतीय संघाला 8 षटकांमध्ये 78 धावांचे टार्गेट देण्यात आले होते। ते भारतीय संघाने 6.3 षटकात 3 गडी गमावत पूर्ण केले। यामध्ये यशस्वी जायसवालने आक्रमक खेळी केली। त्याने 15 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 30 धावा केल्या। या धावांसह यशस्वी जायसवालने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे। 2024 या वर्षात 1000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे। यासह एका वर्षात 1000 धावा करणारा तो तरुण फलंदाजही ठरला आहे। त्याने विराट कोहली आणि दिनेश कार्तिकच्या विक्रमाची बरोबरी केली आहे। विराट आणि दिनेश कार्तिक यांनी 22व्या वर्षी अशी कामगिरी केली होती। कोहलीने 2010 साली आणि कार्तिकने 2007 साली या विक्रमाला गवसणी घातली आहे। तर 2024 मध्ये यशस्वी जायसवालने अशी कामगिरी केली आहे। या विक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे। त्याने 1992 मध्ये 19 वर्षाचा असताना 1000 धावा पूर्ण केल्या होत्या। सचिन तेंडुलकरने 19व्या वर्षी, रवी शास्त्रीने 21व्या वर्षी, विनोद कांबळीने 21व्या वर्षी, सचिन तेंडुलकरने 21व्या वर्षी, दिनेश कार्तिकने 22व्या आणि विराट कोहलीने 22व्या वर्षी अशी कामगिरी केली। तर आता यशस्वी जायसवालने देखील 22व्या वर्षी अशी कामगिरी केलेली आहे।